गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल म्हणजे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्यातले सेकंड स्टेप किंवा सेकंड प्रिन्सिपल आपण ऑलरेडी काल सुरू केलेलं आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्समध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत. एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल जे ऑलरेडी आपण ए पार्ट काल कंप्लीट केला आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आपण बघितली याच्या अगोदर, त्याच्यात मिडल ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे त्याच्यात प्रेझेंट असणारे जे मेटल्स आहेत दॅट मेटल्स आर द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्या वरचे जे आहेत ते हायली रिॲक्टिव्ह, खालचे जे आहेत ते लेस रिॲक्टिव्ह. एकदा खाली इनर्ट इलेमेंट्स अशा पद्धतीने ती रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण बघितलेली आहे. तर मिडलला जे इलेमेंट्स प्रेझेंट आहेत त्याला म्हणणार तुम्ही मॉडरेटली, मध्यम ज्याला म्हणतो आपण, जास्त पण नाही कमी पण नाही, मध्यम, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. मग कुठले कुठले इलेमेंट्स त्या ठिकाणी असणार आहेत तर Fe आयर्न, झिंक, लेड, Pb अँड Cu मीन्स युअर कॉपर. हे जे इलेमेंट्स आहेत दीज आर दी moderately reactive elements or metals which are present at the middle of the reactivity series. मग ह्या मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला आज आपण बघतोय. काल आपण ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन बघितलं इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनने, बरोबर आहे. यांचं एक्स्ट्रॅक्शन तुम्ही कशा पद्धतीने बघणार. सर्वात अगोदर हे जे मेटल्स आहेत मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल जे आहेत हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात. जनरली these metals exist in the form of sulfides or in the form of carbonates. हे जे मेटल्स आहेत जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह ते एक तर सल्फाईडच्या फॉर्ममध्ये असतात किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. मग हे जे काही सल्फाईड ओर असेल त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे तुमचं ZnS, झिंक सल्फाईड, ज्याला तुम्ही झिंक ब्लेंड पण म्हणतात. हे नेमिंग लिहून घ्या, तुम्ही पुस्तकात दिलेलं नाही आहे. झिंक सल्फाईडलाच आपण झिंक ब्लेंड पण म्हणतो. अँड कार्बोनेट ओर जी असेल दॅट वन इज युअर, त्याचं एक्झाम्पल आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. कॅलामाइन पण आपण त्याला म्हणत असतो, झिंक ब्लेंड कॅलामाइन. तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल जे आहेत ते एक तर सल्फाईडच्या फॉर्ममध्ये असतील किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतील किंवा एकच मेटल दोघं फॉर्ममध्ये पण असू शकतो. जसं या ठिकाणी झिंक मेटल सल्फाईडच्या फॉर्ममध्ये पण आहे, बरोबर आहे, तसं तो कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये पण असू शकतो, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने सल्फाईडच्या फॉर्ममधली ओर असेल किंवा झिंक कार्बोनेटच्या फॉर्ममधली ओर असेल. इथं कॅल्शियम कार्बोनेट आपण घेतला आहे, तसं आपण झिंक कार्बोनेट पण घेऊ शकतो मित्रांनो, पण त्याला आपण कॅलामाइन म्हणणार नाही. झिंक कार्बोनेट हा वेगळा कंपाऊंड आहे. CaCO3 असेल तो कॅलामाइन असणार आहे. बघा, झिंक सल्फाईडच्या फॉर्ममध्ये पण आहे आणि झिंक कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये पण आहे, बरोबर आहे. पण आपल्याला जेव्हा मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं असतो, खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं असतो त्याच्या ओरमधून, तेव्हा ती ओर ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असली पाहिजे तर लवकर त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. पण इथं ओर ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये नाही, इथं ओर सल्फाईडच्या फॉर्ममध्ये आहे, इथं ओर कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे. मग सल्फाईडच्या फॉर्ममधली ओर असेल, कार्बोनेटच्या फॉर्ममधली ओर जर असेल तर याच्यातून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं इझी नाही. म्हणून काय करावं लागेल मित्रांनो, सल्फाईड ओर जी असेल, कार्बोनेट ओर जी असेल त्याला अगोदर ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. मग ऑक्साईडमध्ये एकदाचं कन्व्हर्ट झालं की लगेच त्याला आपण सहज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्या ऑक्साईडमधून आपण मेटल लगेच बाहेर काढू शकतो. मग याला कन्व्हर्ट कसं करणार, जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 2 महत्त्वाचे एक्झाम्पल जे दिलेले आहेत, ZnS असेल किंवा ZnCO3 असेल, ह्या दोघांमधून आपल्याला झिंक बाहेर काढायचं आहे. सल्फाईड ओर आणि कार्बोनेट ओर ह्या दोघांना आपल्याला अगोदर ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्या ऑक्साईडमध्ये कसं कन्व्हर्ट करणार, खूप 2 महत्त्वाच्या टर्म या ठिकाणी आपण यूज करणार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं व्यवस्थित. मग हा जो ZnS आहे, ह्या ZnSला आपल्याला ऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, कारण की त्याचा ऑक्सिजन नाहीच आहे, आपल्याला ऑक्सिजन यूज करावा लागेल. एअरमधलं ऑक्सिजन त्याला आपण हीटिंग करणार आणि मग त्याला हीट केल्यानंतर
त्याचं कन्व्हर्शन जे असेल त्याचं कन्व्हर्शन होईल ऑक्साईडमध्ये. मग झिंकचा ऑक्साईड काय तयार होतो रे? झिंकचा ऑक्साईड तयार होतो ZnO आणि सल्फर जो आहे तो सल्फर तुमचा SO2 मध्ये कन्व्हर्ट होतो. याला थोडंसं बॅलन्स आपल्याला करायचं आहे. 2 टाइम्स अगेन 2 टाइम्स. किती ऑक्सिजन लागले आपल्याला बघा. हे 2 ऑक्सिजन आहेत आणि हे 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे 6 ऑक्सिजन. म्हणून इथं 3 टाइम्स आपण केलं आणि हा तुमचा 2 टाइम्स. बघा 2 झिंक आलं आहे 2 सल्फर आलं आहे. रिॲक्शन बॅलन्स झाली. बघा ओर जी आहे ह्या ओरला आपण ऑक्सिजन यूज करून और इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्याला आपण हीट करतोय. हिटिंग ऑफ द ओर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असं जर असेल मित्रांनो दॅन दिस प्रोसेस इज कॉल्ड आज रोस्टिंग. हिटिंग ऑफ द ओर दिस इज द झिंक ब्लँड झिंक सल्फाइड ओर. हिटिंग ऑफ द ओर सॉरी heating of the ore at a very high temperature in the presence of oxygen. It is very important. ऑक्सिजन यूज करून ऑक्सिजनच्या सानिध्यात इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जेव्हा तुम्ही एखाद्या ओरला हीट करणार तेव्हा त्याला म्हणणार तुम्ही रोस्टिंग. पापड रोस्ट करतात की नाही तुम्ही तेव्हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन त्या ठिकाणी असतोच मित्रांनो. तर हिटिंग ऑफ द ओर ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर इन द प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इज कॉल्ड आज रोस्टिंग. पण जर तुम्ही कार्बोनेट ओर घेतली मित्रांनो तर ह्या कार्बोनेट ओरसाठी मात्र हिटिंग कशा पद्धतीने असेल बघा. आता ZnCO3 झिंक कार्बोनेट ज्याला म्हणतो आपण. इथं तुम्हाला ह्या ओरला हीट करायचं आहे. ह्या ओरला तुम्हाला ब्रेक करायचं आहे. ह्या ओरला तुम्हाला डिकम्पोज करायचं आहे बाय हिटिंग. आणि हिटिंग केल्यानंतर ही ओर डिकम्पोज होईल आणि त्याचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये होईल Zn आणि ह्या O3 3 ऑक्सिजन पण 1 ऑक्सिजन. मग काय शिल्लक राहिला रे? कार्बन आणि 2 ऑक्सिजन म्हणजे CO2 तुमचा शिल्लक राहिला. हा CO2 बाहेर पडेल SO2 पण बाहेर पडेल. बघा दोघं याच्यामध्ये आपण सल्फाईड असेल तरी त्याचं कन्व्हर्शन आपण ऑक्साईडमध्ये केलं. कार्बोनेट आहे त्याचं पण कन्व्हर्शन आपण ऑक्साईडमध्ये केलं. का तर ऑक्साईडमध्ये जर कन्व्हर्शन केलं मित्रांनो तर सहज आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. लवकर मेटल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतो ऑक्साईडमधून रॅदर दॅन सल्फाईड और कार्बोनेट. कार्बोनेट का सल्फाईडमधून मेटल बाहेर काढणं सोपं नाही म्हणून त्याचं कन्व्हर्शन आपण अगोदर ऑक्साईडमध्ये केलं. पण ऑक्साईडमध्ये करत असताना आपण ऑक्सिजन जर यूज केला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर त्याला आपण हीट केलं तर त्या प्रोसेसला म्हणणार तुम्ही रोस्टिंग. आणि ZnCO3 कार्बोनेट ओर आहे. कार्बोनेट ओरला फक्त आपण हीट केलं आहे ऑक्सिजन नाही. असला असतो तो खूप लिमिटेड असेल किंवा नसेल म्हटलं तरी पण चालेल. मीन्स हिटिंग ऑफ द ओर ॲट अ हाय टेम्परेचर इन द अपसेन्स और लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन. खूप कमी ऑक्सिजन आपण यूज केला किंवा ऑक्सिजन नाही असं म्हटलं तरी चालेल. इन द अपसेन्स ऑफ ऑक्सिजन जर असेल तर ऑक्सिजन आपण यूज केलेला नाही तर त्या प्रोसेसला म्हणणार तुम्ही इट इज कॉल्ड ॲज कॅल्सिनेशन. याच्यावर तुम्हाला डेफिनेशन विचारले होते व्हॉट इज रोस्टिंग व्हॉट इज कॅल्सिनेशन. हिटिंग ऑफ द ओर ॲट हाय टेम्परेचर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इट इज कॉल्ड द रोस्टिंग. Heating of the ore at a high temperature in the absence or limited supply of oxygen is called the calcination. पण उद्देश काय? और काही असू द्या तुम्हाला त्याचा कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये करायचं आहे. का तर ऑक्साईडमधून आपण मेटल सहज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. मग हा जो ऑक्साईड तयार झाला आहे मित्रांनो आता ZnO तुमच्या समोर आहे. ह्या ZnO पासून आपल्याला झिंक बाहेर काढायचं आहे. ZnO मधून आपल्याला झिंक एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. कसं एक्स्ट्रॅक्ट करणार तर ह्या ZnOला आपल्याला हीट करायचं आहे विथ कार्बन. कार्बन काय करतो रे? कार्बन त्यातला ऑक्सिजन काढून घेतो. मग याच्यातला जर ऑक्सिजन काढून घेतला रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन याच्या अगोदर शिकलोय आपण. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असेल तर रिडक्शन होणार बरोबर आहे. कार्बन काय करतो ऑक्सिजन काढून घेतो म्हणजे याचं काय झालं रिडक्शन झालं. म्हणजे कार्बन काय रे इट इज अ रिड्युसिंग एजंट और कार्बन इज नथिंग बट युअर रिडक्टंट. हा जो कार्बन आहे मित्रांनो हा असेल तुमचा
रिडक्टंट, कारण की त्याने कार्बनने काय केलं रे, याचं रिडक्शन करून टाकलं, झिंक ऑक्साईडचं रिडक्शन करून टाकलं, झिंक ऑक्साईडमधला ऑक्सिजन काढून घेतला, म्हणून कार्बनला आपण रिडक्टंट म्हणणार, रिड्युसिंग एजंट म्हणणार. परीक्षेत तुम्हाला विचारलं जातं यातला रिडक्टंट कुठला आहे, यातला ऑक्सिडंट कुठला आहे, बरोबर आहे. तर हा रिडक्टंट आहे. मग त्याने जर ऑक्सिजन काढून घेतला तर फक्त काय शिल्लक राहील, झिंक शिल्लक राहील आणि ऑक्सिजन कार्बनसोबत जाईल आणि हा तुमचा कार्बन मोनॉक्साईड नावाचा कंपाऊंड जो आहे तो या ठिकाणी तयार होईल, गॅस, CO गॅस तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघा सल्फाईड ओर असेल, कार्बनेट ओर असेल, त्याचं ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं रोस्टिंगने किंवा कॅल्सिनेशनने आणि मग रिडक्शन करून आपण झिंक या ठिकाणी मिळवला आहे. इन्स्टेड ऑफ कार्बन, कार्बनच्या ऐवजी आपण अजून वेगवेगळे इलेमेंट्स या ठिकाणी यूज करू शकतो. इन्स्टेड ऑफ कार्बन यू कॅन यूज सोडियम, कॅल्शियम और ॲल्युमिनियम. सोडियम तुम्ही यूज करू शकतात, कॅल्शियम तुम्ही यूज करू शकतात किंवा ॲल्युमिनियम पण तुम्ही यूज करू शकतात. कशाच्या ऐवजी रे, कार्बनच्या ऐवजी. असं का चालत असेल असं, कारण की कार्बन तुमचा नॉन मेटल आहे, मग त्याच्याऐवजी मेटल झालेलं का. तर चालण्याचं कारण असं आहे की हा जो ZnO आहे, ह्या ZnO मधला झिंक जो आहे हा कमी रिॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्हिटी सिरीज बघा, झिंकच्या वर तुम्हाला सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम दिसेल. म्हणून जेव्हा आपण इथं कॅल्शियम किंवा सोडियम किंवा ॲल्युमिनियम वापरला तो जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो काय करेल, ऑक्सिजन त्याच्याकडे घेईल, ऑक्साईड तयार करेल आणि झिंकला बाजूला टाकेल, म्हणजे असा झिंक तुमचा तयार होईल. म्हणजे इन्स्टेड ऑफ कार्बन यू कॅन यूज हिअर सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम बिकॉज दिस आर हायली रिॲक्टिव्ह और मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू झिंक. म्हणून ते झिंकला डिस्प्लेस करतील. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण याच्या अगोदर पण बघितलेली आहे. तर ते झिंकला डिस्प्लेस करतात आणि झिंक बाजूला गेल्यावर झिंक मेटलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपण या ठिकाणी सांगू शकतो. जसं आता व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे एक मँगनीज डायऑक्साईड नावाचा कंपाऊंड, याच्या अगोदर तुम्ही कदाचित बघितलेला असेल. मँगनीज डायऑक्साईड ज्याचा फॉर्म्युला आहे MnO2, याची रिॲक्शन जर आपण ॲल्युमिनियम सोबत केली, मँगनीज डायऑक्साईड याची रिॲक्शन आपण ॲल्युमिनियम सोबत केली, जस्ट त्याला आपल्याला बॅलन्स करायचं आहे म्हणून आपण ह्या पद्धतीने ती रिॲक्शन लिहितो आहे. 3 times MnO2 मँगनीज डायऑक्साईड व्हेन रिॲक्ट्स विथ 4 times Al, देन याच्यातला मँगनीजपेक्षा ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे. जसं इथं म्हटलं ना तुम्हाला मी की सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम हे जास्त रिॲक्टिव्ह आहेत कोणापेक्षा, झिंक. म्हणजे झिंकला बाजूला सारतात, डिस्प्लेस करतात. तसं या ठिकाणी ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू मँगनीज, म्हणून ते मँगनीजला डिस्प्लेस करतील, बाजूला सारतील, ऑक्सिजनसोबत तो रिॲक्ट होऊन जाईल. मग कंपाऊंड कसा तयार होईल रे, 2 times Al2O3. बघा त्याने ॲल्युमिनियमने ऑक्सिजन काढून घेतला, बरोबर आहे, ऑक्सिजनसोबत तो रिॲक्ट होऊन गेला, ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाला, म्हणून मँगनीज बाजूला सारला गेला मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मेटल मिळेल, मँगनीज Mn. किती वेळेस मिळेल रे तो, 3 times Mn तुम्हाला मिळेल. रिॲक्शन बॅलन्स आहे का बघा, 4 ॲल्युमिनियम, इकडे पण बघा 4 ॲल्युमिनियम. ऑक्सिजन किती तर आहे, 3 × 2 6 ऑक्सिजन आहेत, इथं पण 3 × 2 6 ऑक्सिजन. आपली रिॲक्शन बॅलन्स आहे, 3 मँगनीज आहेत, इकडे पण 3 मँगनीज आहेत. तर मँगनीज जो मिळाला तो मोल्टन फॉर्ममध्ये मिळतो, कारण की इथं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी आहे ती बाहेर टाकली जाते. म्हणजेच ही रिॲक्शन काय आहे तुमची, दिस रिॲक्शन इज युअर एक्झोथर्मिक रिॲक्शन. गेलं आहे मित्रांनो आपल्याला याच्या अगोदर एक्झोथर्मिक रिॲक्शन काय असतं, एंडोथर्मिक रिॲक्शन काय असतं, बरोबर आहे. तर मोल्टन फॉर्ममध्ये हा जो Mn तुम्हाला मिळाला आहे, मँगनीज मिळाला आहे, हा कोणत्या फॉर्ममध्ये मिळेल तुम्हाला, मेटल आहे मित्रांनो. मेटल सॉलिड असतो, पण इथं तो मेल्ट झालेला आहे, वितळलेल्या अवस्थेत तुम्हाला तो मिळतो आहे. मोल्टन फॉर्ममध्ये तो आपल्याला मिळतो आहे, बरोबर आहे. आणि एनर्जी पण बाहेर टाकली जाते. अशीच एक महत्त्वाची रिॲक्शन आहे, ज्या महत्त्वाच्या रिॲक्शनला आपण म्हणतो दॅट रिॲक्शन इज कॉल्ड आज the thermite reaction. Thermite reaction. बघा, the composition of metal powder and oxide. मेटलचा ऑक्साईड आणि मेटलची पावडर काय म्हणतो मी लक्षात ठेवा. काय तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं व्हॉट इज अ थर्माइट.
मेटल पावडर आणि मेटलचं ऑक्साईड यांचं जे कंपोजिशन आहे, कॉम्बिनेशन आहे, दॅट कंपोजिशन इज कॉल्ड द थर्माइट. मेटल पावडर आणि मेटल ऑक्साईड असं एकत्र केलं, जसं या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला MnO2 आणि L, हा मेटल पावडर आहे आणि हा मेटल ऑक्साईड आहे, यांचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट इज कॉल्ड द थर्माइट. पर्टिक्युलरली मात्र मेटल ऑक्साईड जो असला पाहिजे तो असेल तुमचा आयर्नचा ऑक्साईड. बरं, आयर्नचे ऑक्साईड तुम्हाला माहिती आहेत. आयर्न ऑक्साईड इज युअर Fe2O3. फेरिक ऑक्साईड. मग याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची रे? ॲल्युमिनियम सोबत करायची आहे. बघा, मेटल ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर आहे. मग हा मेटल पावडरच्या फॉर्ममध्ये असणार आहे, 2 टाइम्स ॲल्युमिनियम. मग ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो ह्या Fe डिस्प्लेस करेल. तुम्ही जर बघितलं रिॲक्टिव्हिटी सिरीज तर Feच्या वर ॲल्युमिनियम आहे, वर आहे म्हणजे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून तो Feला बाजूला सारेल, डिस्प्लेस करेल आणि ऑक्साईड तयार करेल, हीट पण बाहेर पडेल आणि Fe मेटल तुम्हाला मिळेल. मग रिॲक्शन कशा पद्धतीने दाखवणार मित्रांनो? बघा, कंपाऊंड तयार होईल तुमचा Al2O3. बघा, 2 ॲल्युमिनियम Al2, ऑक्सिजन किती तर आहे? 3 ऑक्सिजन आहेत. बघा, हे O3, इकडे पण O3 आले. मग काय राहिलं तुमचं फक्त आता? हा Fe, 2 टाइम्स Fe तुम्हाला मिळेल. पण हा कोणत्या फॉर्ममध्ये मिळेल मित्रांनो? मोल्टन फॉर्ममध्ये मिळेल. एवढंच नाही तर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी असेल ती परत या ठिकाणी बाहेर टाकली जाईल. म्हणजेच ही रिॲक्शनसुद्धा तुमची काय असेल, जसं वरच्या रिॲक्शनला म्हटलं आपण तशी ही रिॲक्शनसुद्धा तुमची असेल एक्झोथर्मिक रिॲक्शन. अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज थर्माइट रिॲक्शन. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, एवढ्या कॉम्बिनेशनला आपण थर्माइट असं नाव देतो. आणि ही जी थर्माइट यूज करून जी रिॲक्शन आपण या ठिकाणी लिहिली आहे दॅट रिॲक्शन इज नथिंग बट युअर थर्माइट रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे थर्माइट रिॲक्शन, ही कुठं यूज केली जाते माहिती तुम्हाला? वेल्डिंग ऑफ दी रेल्वे रॉड्स, रूड ज्याला म्हणतो आपण, रेल्वे पट्टा आपल्या भाषेमध्ये ज्याला म्हणतो आपण, रेल्वेच्या पट्ट्याने जेव्हा क्रॅक्स गेलेले असतात ते क्रॅक्स भरून काढण्यासाठी, रेल्वे पट्टा जो ब्रेक झाला असेल, तुटला असेल, लोखंडाचे जे असतात, बरोबर आहे, अजून बाकीचे इलेमेंट्स मेटल्स त्यामध्ये यूज केले जातात, तर ते गॅप्स भरून काढण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. जसं आता वेल्डिंग तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जस्ट दॅट मेकॅनिझम या ठिकाणी आहे. सपोज दॅट दिस इज युअर रेल्वेचा रूट तुम्हाला दाखवायला समजू आपण, आणि असं या ठिकाणी असा काहीतरी ब्रेक पडलेला आहे, भेग पडलेली आहे. मग ही भेग आपल्याला भरून काढायची असेल त्याला आपण वेल्डिंग असं म्हणणार. तर इथं एक माऊल लावला जातो अशा पद्धतीने, अशी एक रिॲक्शन केली जाते. मग रिॲक्शन केल्यानंतर काय होतं रे, अशी थर्माइट रिॲक्शन, खूप एनर्जी बाहेर पडते, त्यामुळे हा Fe मोल्ट होतो आणि तो मोल्टन Fe इथं सोडला जातो. आणि मोल्टन Fe जो सोडला जाईल तर मोल्टन Fe सोडला गेल्यानंतर इथं तो पॅक होतो बघा असा, आणि तो रेल्वे रूट जो असेल त्याचं वेल्डिंग होईल. दोघं पार्ट जे ब्रेक झालेत ते एकमेकांना जोडले जातील. अशा पद्धतीने अगदी सिम्पल मेकॅनिझम त्या ठिकाणी आहे. बरोबर, थर्माइट वेल्डिंग याला आपण असं म्हणू शकतो. बरोबर आहे, वेगळ्या प्रकारे आपण वेल्डिंग करतो, त्यातला हा एक प्रकार आहे थर्माइट वेल्डिंग. क्विक या ठिकाणी त्या रिॲक्शन होते, म्हणून असं तिथं कुठंतरी ते सिलेंडर घेऊन जा आणि मग त्याचं वेल्डिंग करा, ते पॉसिबल नाही मित्रांनो. म्हणून क्विक अशी रिॲक्शन केली जाते, खूप एनर्जी लगेच बाहेर पडते, तो Fe मेल्ट होतो आणि मेल्ट झाल्याबरोबर त्या गॅपमध्ये त्याला टाकला जातो आणि एक प्रकारे ते दोघं पार्ट्स जे सेपरेट झाले आहेत ते एकमेकांना जोडले जातात. थर्माइट रिॲक्शन यूज केली जाते म्हणून त्याला नाव दिलं आहे थर्माइट वेल्डिंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर मॉडरेटली रिॲक्टिव्ह एलिमेंट एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण त्याला करू शकतो, बाय रिडक्शन. ऑक्साईडमध्ये त्याला कन्वर्ट केलं आणि ऑक्साईडचं कन्वर्शन मग त्या मेटलमध्ये आपण करणार. इन दिस वे द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड बाय युझिंग सच अ टाईप ऑफ मेथड. त्याच्यानंतर तिसरा पार्ट, एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. सी पार्ट आहे extraction of less reactive metals
आता लेस रिॲक्टिव्ह मेटल्स कुठले असणार आहेत? कॉपर तुमचा लेस रिॲक्टिव्ह आहे. जे इनर्ट आहेत, गोल्ड, प्लॅटिनम असेल, सिल्वर असेल, हे कोणासोबत शक्यतो रिॲक्ट होत नाही, म्हणून त्याला आपण इनर्ट मेटल म्हणतो. ते फ्रीज स्टेटमध्ये जनरली असतात, बरोबर आहे. पण ते जर कंबाईन स्टेटमध्ये असेल, जसं तुमचा कॉपर जो आहे तो सल्फाईडच्या फॉर्ममध्ये असतो मित्रांनो, मग त्याला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट कशा पद्धतीने करता येईल, किंवा लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट्स म्हणजे काय? द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ दी रिॲक्टिव्हिटी सिरीज दॅट आर कॉल्ड ॲज दी लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट. एक्झाम्पल्स ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहेत. मग जसं आता कॉपरच्या बाबतीत तुम्हाला म्हटलं मी, तो फ्री स्टेटमध्ये पण असतो आणि तो सल्फाईडच्या फॉर्ममध्ये पण असतो, Cu2S. मग ह्या कॉपर सल्फाईडपासून आपल्याला कॉपर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, कॉपरला आपल्याला बाहेर काढायचं आहे, म्हणून सर्वात अगोदर त्याचं कन्व्हर्शन जे असेल ऑक्साईडमध्ये केलं जाईल 3 टाइम्स O2. मग कंपाऊंड कसा तयार होईल रे? ऑक्साईड कसा तयार होणार? तुम्हाला माहिती आहे, सल्फर जो असेल, इथं म्हटलं आहे आपण, सल्फर जो आहे तो सल्फर डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होतो. तसं इथंसुद्धा सल्फर जो आहे तो सल्फर डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होईल. दिस वन इज 2 टाइम्स. मग 2 टाइम्स SO2 तुमचा तयार झाला. 4 ऑक्सिजन यूज झाले, आपल्याकडे 6 ऑक्सिजन आहेत. मग राहिलं काय अरे तुमचा कॉपर? कॉपरचं कन्व्हर्शन त्याच्या ऑक्साईडमध्ये होईल, दॅट इट गिव्स 2 टाइम्स Cu2O. ऑलरेडी बघा 2 टाइम्स Cu2 आहे आणि इथले 2 ऑक्सिजन आपण यूज केले, इकडे 4 ऑक्सिजन. म्हणजे ह्या सल्फाईडचं कन्व्हर्शन कॉपर ऑक्साईडमध्ये आपण या ठिकाणी केलं आहे, बरोबर आहे. ॲक्च्युली इट इज नॉट अ कॉपर ऑक्साईड, इट्स अ क्युप्रस ऑक्साईड. इट्स अ क्युप्रस ऑक्साईड. मग हा जो क्युप्रस ऑक्साईड आहे किंवा ऑक्साईड ऑफ कॉपर आहे Cu2O, बरोबर आहे, याचं कन्व्हर्शन आपल्याला कॉपरमध्ये करायचं आहे. 2 टाइम्स हा आपण घेतलेला ऑलरेडी तयार झाला आहे, तो परत या Cu2S सोबत आपण रिॲक्ट करणार. खूप सिम्पल आहे. किती कॉपर झाल्यावर आपल्याकडे आता? हे बघा 4 कॉपर आहेत, हे 2 कॉपर आहेत, म्हणजे 6 टाइम्स कॉपर तुम्हाला मिळेल. आणि ह्या 6 टाइम्स कॉपर नंतर तुम्हाला मिळेल बघा सल्फर आणि हे 2 ऑक्सिजन. सल्फर आणि 2 ऑक्सिजन म्हणजे काय तयार होईल मित्रांनो? SO2 गॅस जो आहे तो बाहेर पडेल. तर अशा पद्धतीने परत ऑक्साईडमध्ये त्याला कन्वर्ट करायचं. ऑलरेडी आपण बघितलं होतं की सल्फाईडचं कन्वर्शन ऑक्साईडमध्ये आहे, आणि मग जो ऑक्साईड तयार होईल त्याला रिड्यूस करायचं आणि त्याच्यापासून मेटल ऑप्टेन करायचा. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तुम्हाला एक क्वेश्चन तुमच्या पुस्तकात विचारला आहे, लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटच्या याच्यात अगदी शेवटी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन असं म्हटलं आहे, आणि त्याच्यात त्याने म्हटलं आहे की मर्क्युरी जो आहे हा त्याच्या ओरपासून आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. त्या ओरचं नाव दिलं तुम्हाला सिन्नाबार. मर्क्युरी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी सिन्नाबार. मग सिन्नाबार काय असेल आणि त्याची रिॲक्शन काय असेल हे तुम्हाला असं विचारलं आहे. मग मर्क्युरीचं एक्स्ट्रॅक्शन आपण सिन्नाबारपासून करतो. जसं झिंकचं एक्स्ट्रॅक्शन आपण झडानेसपासून केलं आहे, तसं मर्क्युरीचं एक्स्ट्रॅक्शन आपण सिन्नाबारपासून करणार. मग ते सिन्नाबार जे आहे त्याचा फॉर्म्युला काय असेल रे? तर मर्क्युरिक सल्फाईड जो आहे, मर्क्युरिक सल्फाईड HgS, दिस इज युअर सिन्नाबार. पुस्तकात दिलेलं नाही आहे, ते फार महत्त्वाचं तुम्हाला लिहावं लागेल. मग त्याने असा एक पुढे एक क्वेश्चन विचारला आहे की त्याची एक्स्ट्रॅक्शनची रिॲक्शन जी मित्रांनो ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. मग ह्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये खूप सिम्पल रिॲक्शन तुम्हाला सांगतो. जसं याच्या अगोदर पण म्हटलं मी की हायली रिॲक्टिव्ह इलेमेंट असेल तो लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करतो, तसं या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? हा जो HgS आहे, सिन्नाबार आहे, मर्क्युरिक सल्फाईड जो आहे, याची रिॲक्शन जर आपण Fe सोबत केली, मर्क्युरी लेस रिॲक्टिव्ह आहे, Fe त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो मर्क्युरीला बाजूला सारेल, डिस्प्लेस करेल, आणि मर्क्युरी बाजूला सारला जाईल, Hg तुम्हाला मिळेल, आणि दुसरा जो कंपाऊंड आहे तो FeS आयर्न सल्फाईडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन तुम्हाला विचारलेली आहे, ते आपण सहज या ठिकाणी सांगू शकतो. तर हे सिन्नाबार आणि ही रिॲक्शन हे दोघं पुस्तकात दिलेले नाही आहेत, ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वच नोट्स तुम्हाला स्वतः काढायचे आहेत मित्रांनो, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने सिन्नाबार तर यूज करून आपण मर्क्युरीला एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. अँड दिस इज द एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट. बघा आता जर तुम्ही ह्या
बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटॅलर्जीचा विचार केला मित्रांनो, तर 3 वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे होते. समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर, फर्स्ट प्रिन्सिपल, याच्यामध्ये 4 मेथड्स आपण बघितला. ग्रॅव्हिटी सेपरेशन बघितलं आपण, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन आणि लिचिंग, असे 4 पार्ट आपण त्यात बघितले. त्याच्यानंतर सेकंड प्रिन्सिपल एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मेटल, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये जी ओअरला आपण कॉन्सन्ट्रेट केलं त्या ओअरमधून आपल्याला आता मेटल बाहेर काढायचं आहे. मग याच्यामध्ये आपण 3 पार्ट्स बघितले. हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट, ॲल्युमिनापासून किंवा बॉक्साईडपासून आपण ॲल्युमिनियम बाहेर काढला, त्याच्या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनचा आपण यूज केला. दुसऱ्या याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह एलिमेंट, त्याच्यामध्ये Fe, Zn, Pb, Cu, तर Znसाठी आपण ती मेथड यूज केली. रिडक्शन आपण मेटलने त्याला रिड्यूस केलं, नॉन मेटलने त्याला आपण रिड्यूस केला, कार्बन यूज केला, वेगळे मेटल्स आपण यूज केले. थर्माइट रिॲक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस पार्ट, जर तुम्हाला क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. आणि तिसरा पार्ट जो आहे तो एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट्स किंवा मेटल्स, त्याच्यामध्ये आपण कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन बघितलं. याच्यात तुम्हाला हा इंटेक्स क्वेश्चन विचारला आहे किंवा कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हटलेलं आहे, त्याच्यावर पण आपण या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. मग तिसरी स्टेप जी आहे, जसं ही फर्स्ट स्टेप आपण बघितली, सेकंड स्टेप आपण बघितली, तिसरी स्टेप आहे रिफायनिंग ऑफ मेटल. थर्ड प्रिन्सिपल ज्याला म्हणू शकतो आपण, थर्ड प्रिन्सिपल ऑफ द मेटॅलर्जी, दॅट इज युअर रिफायनिंग ऑफ मेटल्स. मग नेमकं याच्यात काय असणार आहे? रिफायनिंग ऑफ मेटल्समध्ये काय असेल? रिफाईन. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण ओर कॉन्सन्ट्रेट केला आहे, फक्त मेटल मिळालेला नाही. दुसऱ्या याच्यामध्ये आपण मेटलला एक्स्ट्रॅक्ट केला, म्हणजे आता तुमच्याकडे मेटल आहे, जसं मागच्यात आपण ॲल्युमिनियम बघितला, तो आपण एक्स्ट्रॅक्ट केला होता. इथं आपल्याला झिंक मिळाला आहे बघा, इथं तुम्हाला मँगनीज मिळालेला आहे, तुम्हाला आयर्न मिळालेला आहे. मग हे जे मेटल मिळालेले आहेत किंवा इथं तुम्हाला कॉपर मिळालेलं आहे मित्रांनो, हे जे मेटल्स तुम्हाला मिळाले आहेत हे 100% प्युअर नसतात. मग जो मेटल तुम्ही मिळवला आहे पण तो इम्प्युअर फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज आहेत. मग त्या इम्प्युरिटीज तुम्हाला काढून टाकायच्या आहेत आणि शेवटी प्युअर मेटल तुम्हाला मिळवायचं आहे. मग प्युअर मेटल, इम्प्युअर मेटलचं कन्व्हर्शन प्युअर मेटलमध्ये करायचं. इथं काय केलं आपण, ओरमधला सर्व पार्ट काढून टाकला आणि मग मेटल मिळवला. पण जो मेटल मिळवला तो पण इम्प्युअर आहे. मग ऑलरेडी तुमच्याकडे आता मेटल आहे, फक्त तो इम्प्युअर आहे, त्याला आपल्याला प्युअर मेटलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कन्व्हर्शन ऑफ इम्प्युअर मेटल इंटू प्युअर मेटल इज नथिंग बट युअर रिफायनिंग ऑफ द मेटल्स. हे जे इम्प्युअर मेटल आतापर्यंत आपण मिळवले, हा इम्प्युअर आहे, हा तुमचा इम्प्युअर आहे, तो पण इम्प्युअर आहे. इकडे झिंक पण इम्प्युअर आहे, मागचे ॲल्युमिनियम मिळवला आपण रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये, तो पण इम्प्युअर आहे. त्याला आपल्याला आता प्युरिफाय करायचं आहे. आणि ती प्युरिफाय करण्याची जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज नथिंग बट युअर रिफायनिंग ऑफ मेटल. बरोबर आहे. मग जनरली रिफायनिंग ऑफ द मेटल्स कुठल्या प्रोसेसने कॅरी आउट केलं जातं, तर इलेक्ट्रॉलिसिस. याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे मित्रांनो की इलेक्ट्रॉलिसिस ही प्रोसेस यूज करून आपण मेटलला रिफाईन करू शकतो, 100% प्युअर त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या 3 बेसिक प्रिन्सिपल्सचा यूज करून, 3 स्टेप्सचा यूज करून फायनली आपल्याला प्युअर मेटल जो आहे तो या ठिकाणी मिळू शकतो. लक्षात आलं? तर हे मेटलचं एक्स्ट्रॅक्शन आपण आता कंप्लीट केलेलं आहे. याचा पुढचा जो पार्ट असेल मित्रांनो, तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार. करोजन वगैरे काय, करोजन कशा पद्धतीने होतं आणि मग ते करोजन कसं प्रिव्हेंट आपण केलं पाहिजे. खूप सोपं आहे, तुम्ही 9वीला आपण कदाचित बघितलं असेल किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण करोजन बघितलं. याच्या अगोदरच्या चॅप्टर्समध्ये आपण करोजन कसं झालेलं आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. बरोबर आहे. तसं आपल्याला आता या ठिकाणी करोजन आणि त्या करोजनला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही कुठले कुठले मार्ग अवलंबू शकतात, कुठल्या कुठल्या मार्गांचा आपण यूज करणार, कसं प्रिव्हेंट ते करणार, ते आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. लक्षात आलं? तर आज आपण या ठिकाणी थांबणार मित्रांनो. लेक्चर व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. काही अडचण असेल तर पर्सनली मला या ठिकाणी तुम्ही विचारू शकतात. अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.